मुंबईत पावसाचा जोर वाढतोय तर मुंबई आणि आसपासच्या परिसरासाठी पुढचे 24 ते 36 तास हे अति धोकादायक घोषित करण्यात आलेत आणि येत्या काही तासांमध्ये 300 ते 350 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे आणि मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढणार आहे। अत्यंत तीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। जूनच्या सुरुवातीच्या काळामध्ये एल निनोचा प्रभाव होता, त्याच्यामुळे पाऊस काही पडला नाही। मात्र आता जुलै महिना उजळताच पावसाने चांगला जोर धरलेला आहे आणि येत्या काही तासांमध्ये 24 ते 36 तास हे अत्यंत महत्त्वाचे आणि कमालीची सावधानता बाळगण्याचा इशारा दिलाय। तर मुंबईत 5 जुलैला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। विनाकारण घराबाहेर पडू नये असं पालिकेने आवाहन केलेलं आहे। तर मोगरा नाला परिसर अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे। तर 5 जुलैला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। तर विनाकारण घराबाहेर पडू नये। पावसाचा जोर जास्त आहे आणि त्याच्यामुळे अपघात घडण्याची शक्यता आहे। पाणी साचतं रस्त्यांवर आणि वॉटर क्लॉगिंगमुळे कदाचित पाण्याचा अंदाज येत नाही, रस्त्याचा अंदाज येत नाही आणि अशा वेळी दुर्घटना होण्याचे प्रकार सुद्धा जास्त घडतात आणि म्हणूनच सावध राहावं असं सांगण्यात येत आहे। तर मुंबईत सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आलेली आहे। सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यंत विक्रोळीमध्ये 200 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। जोगेश्वरी अंधेरी परिसराला सुद्धा पावसाने अक्षरशः झोडपून काढलं होतं। तर मुंबईत सर्वाधिक पावसाची नोंद विक्रोळीमध्ये करण्यात आलेली आहे। सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यंत विक्रोळीमध्ये पाऊस पडला होता। तर सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यंत विक्रोळीमध्ये 200 मिलीमीटर पाऊस पडला असं सांगण्यात येत आहे। जोगेश्वरी अंधेरी परिसरात सुद्धा पावसाने झोडपलेला आहे। जोगेश्वरीमध्ये 153 मिलीमीटर, अंधेरीमध्ये 147 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। तर मुंबई आणि महानगर प्रदेशाला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलं असं म्हणावं लागेल, कारण मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झालेला आहे। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार, भिवंडी, कल्याण, डोंबिवलीमध्ये अनेक सखल भागांमध्ये मुसळधार पाऊस पडलेला आहे आणि जलमय सगळे मार्ग झालेले आहेत। रस्त्यावर पाणीच पाणी पाहायला मिळतं आणि नागरिकांची सुद्धा या पावसाच्या पाण्याने चांगलीच दाणादाण, या पावसानं दाणादाण उडवून दिलेली आहे। रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। वाहतूक काही ठिकाणी मंदावली होती। झाडं कोसळण्याच्या घटना सुद्धा झाल्या। तर वाहतुकीचा वेग पूर्णपणे हा ठप्प झाला होता। वसई, विरार, नालासोपारा परिसरामध्ये घरांमध्ये अनेकांच्या पाणी शिरलं। नागरिकांची मोठी तारांबळ यामुळे उडाली आणि हवामान विभागाने मुंबईसह MMR रिजनसाठी अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे आणि प्रशासन मात्र आता सतर्क आहे, कारण अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावं, अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडूच नये असं सांगण्यात आलेलं आहे। प्रशासनाच्या सूचनांचं तंतोतंत पालन करावं असं सुद्धा विनंती करण्यात येते। तर मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि ज्यामुळे जनजीवन बऱ्याच अंशी विस्कळीत झालं आहे। चांदिवली परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। गुडघाभर पाणी साचलेलं आपल्याला इथे दिसतंय आणि पूरस्थितीकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी स्थानिक नागरिकांच्या हालअपेष्टांना वाचा फोडण्यासाठी मनसे नेते महेंद्र भानुशाली यांनी पाण्यात चक्क टायरवर बसून आंदोलन केलेलं आहे। प्रशासनाला जाग कधी येणार आणि मुंबईत पाणी साचायचं कधी राहणार असा सवाल विचारला जातो। चांदिवलीतली ही दृश्य। नाले सफाई झाली नाही, महापौर म्हणतात नाले सफाई झाली, उपमहापौर म्हणतात नाले सफाई झाली, पण नाले सफाई कुठे झाली? कालूराम कुठे गेला? नाल्याचा कॉन्ट्रॅक्टर कुठे गेला? कालूराम। तर मुंबईतील VIP म्हणून ओळखला जाणारा जुहू परिसर सुद्धा मुसळधार पावसामुळे अक्षरशः जलमय झाला होता। जुहूमध्ये सुद्धा अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी साचल्याचं दिसलं। दिग्दर्शक रोहित शेट्टी ते अभिनेते अमिताभ बच्चन, अजय देवगण, सनी देओल यांच्या घरांच्या बाहेर सुद्धा हा सगळा परिसर जो आहे या सगळ्या रस्त्यांवर पाणीच पाणी दिसून आलं।
तसंच पाण्याचा निचरा सुद्धा व्यवस्थित होत नाहीये आणि त्यामुळे निचऱ्याच्या व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं. मुंबईतील मुसळधार पावसाचा फटका अंधेरी परिसराला सुद्धा बसतोय आणि नेहमीप्रमाणे अंधेरी पश्चिम इथला विरा देसाई रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. वाहतुकीचा वेग यामुळे कमालीचा मंदावला आणि अनेक वाहनांना जलमय रस्त्यामधून मार्ग काढत जावं लागलं. वाहन चालकांची मोठी गैरसोय या सगळ्यामुळे झाली आणि प्रशासनाकडून पाण्याचा निचरा करण्याचे प्रयत्न सुरू असून नागरिकांनी आवश्यक असल्यासच या मार्गांचा वापर करावा, अन्यथा घरातच राहावं असं आवाहन प्रशासनानं केलं. खोपोलीमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बरसतो आणि झेनिथ धबधबा परिसरामध्ये 100हून अधिक पर्यटकांची सुटका यात करण्यात आलेली आहे आणि खोपोलीमध्ये तुफान पाऊस पडतोय आणि त्यामुळे प्रसिद्ध असलेल्या झेनिथ धबधब्यावर पर्यटक हे पर्यटनासाठी गेले होते. खरं तर वर्षा पर्यटनाचा आनंद या धबधब्यांच्या निमित्ताने घेतला जातो. पाऊस आलं की वर्षा पर्यटन सुरू होतं, मात्र दुपारनंतर पावसाचा जोर जास्त वाढला आणि धबधब्याचं पाणी सुद्धा अचानक वाढलं. वेगानं हे पाणी खाली कोसळत होतं. शेकडो पर्यटक यात अडकून पडले आणि त्यावेळी ठाकूरवाडी परिसरातील काही तरुणांनी जीवाची बाजी लावत दोरखंडांच्या साह्यानं अडकलेल्या 100पेक्षा जास्त पर्यटकांची सुटका केली. पेक्षा जास्त पर्यटक ह्या झेनिथ धबधब्याच्या इथे या परिसरामध्ये अडकलेले होते. खरं तर पावसाळ्यात वर्षा पर्यटनाचा आनंद घेतो आपण सगळे, मात्र हा आनंद घेताना स्वतःला संकटात टाकू नये एवढीच विनंती. तर पालघरच्या वाडा तालुक्यामध्ये तिरशेश्वर या मंदिर परिसरामध्ये काही तरुण वैतरणा नदीच्या पात्रामध्ये तब्बल 20 फूट उंचीवरून जीवघेण्या उड्या मारत असल्याचं धक्कादायक दृश्य समोर आलेलं आहे. पावसामुळे नदीच्या प्रवाहाला अत्यंत वेग आलेला आहे, वेगवान प्रवाह झालेला आहे आणि एवढ्या वेगामध्ये स्टंटबाजी जर केली तर ती कदाचित जीवावर बेतू शकते, वाहून जाऊ शकतो आपण. त्यामुळे प्रशासनाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अशा जवानांवर, अशा तरुणांवर कारवाई करण्याची मागणी आता होती. वैतरणा नदीतलं हे दृश्य आपण पाहत होतो. तर बातमी नवी मुंबईतून खारघर इथली. खारघरचा प्रसिद्ध आणि धोकादायक समजला जाणारा पांडवकडा धबधबा सुद्धा पाहण्यासाठी अनेक जण इथे पावसाळ्याच्या वेळी येतात. मात्र अत्यंत धोकादायक असं हे ठिकाण आहे आणि त्याच्यामुळे 2 तरुण इथे जे पाहण्यासाठी आले होते आणि पाण्याचा आस्वाद घेण्यासाठी, धबधब्यांचा आस्वाद घेण्यासाठी आले होते, तर इथे सुद्धा हे 2 तरुण वाहून गेलेत, प्रवाहात बुडाल्याची घटना घडलेली आहे. या दोन्ही तरुणांना शोधण्याचं काम सध्या सुरू आहे. फायर ब्रिगेडच्या मदतीनं शोधकार्य युद्धपातळीवर राबवलं जात आहे, मात्र अजूनही दोघांबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती हाती लागली नाही. मुंबईत सध्या पावसाचा जोर काहीसा ओसरलेला आहे, मात्र पावसाची संततधार सुरू आहे. वेगवान मुसळधार स्वरूपाचा पाऊस नसला तरी पाऊस हा सातत्यानं पडतोय. पावसाचा जोर ओसरला असला तरी रस्त्यांवर साचलेलं पाणी अजून त्या पाण्याचा निचरा होत नाहीये आणि माहीम, कुर्ला, प्रभादेवी या भागांमध्ये काही ठिकाणी अजूनही रस्त्यांवर पाणी मात्र तसंच साचलेलं आहे. रस्ते जलमय झालेले आहेत. रस्ते वाहतूक यामुळे मंदावलेली आहे.